बऱ्याच शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा तसेच नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतला आहे। काही शेतकरी अजूनही पीएम किसान योजनेचे पैसे खात्यावर आले नाहीत असे सांगतात, परंतु 30 मार्च 2024 पर्यंत हे पैसे राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहेत। त्यासाठी तुम्हाला KYC अपडेट करावी लागणार आहे। परंतु मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे त्या शेतकऱ्यांना अजून एका भन्नाट योजनेचा लाभ मिळणार आहे असे सरकारने अलीकडेच घोषितही केले आहे। तर ही योजना कोणती असणार आहे आणि तुम्ही या योजनेद्वारे कसा लाभ मिळवू शकता किंवा तुम्ही या योजनेचा फॉर्म कसा भरू शकता याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर गव्हर्नमेंटच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनही प्रेस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंटचे असेच नवनवीन अपडेट रेग्युलर पोहोचत राहतील। नमस्कार मित्रांनो, किसान योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना सुमारे 2 कोटी शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या आणखी एका योजनेचा लाभ मिळणार आहे। शेतकरी कल्याण मंत्रालयाने ही प्रक्रियाही सुरू केली आहे। याचा शेतकऱ्यांना आर्थिक फायदाही होणार असून गरज पडल्यास इतरांकडून कर्ज घेण्याची कोणतीच गरज भासणार नाही। मित्रांनो, या योजनेचा लाभ तुम्हालाही घर बसल्या मिळणार आहे। सध्या पीएम किसान योजनेअंतर्गत 9 कोटी रुपयांहून अधिक लाभ मिळत आहे। सरकारने या शेतकऱ्यांना आणखी एक लाभ दिला आहे, तो म्हणजे किसान क्रेडिट कार्डचा लाभ। सो मित्रांनो, सध्या सुमारे 8 कोटी शेतकऱ्यांची क्रेडिट कार्ड हे बनवलेले आहेत। या शेतकऱ्यांना या वर्षभरात 20 लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे। मित्रांनो, सरकारच्या म्हणण्यानुसार 8 कोटींपैकी सुमारे 1 कोटी बिगर शेती करणारे आहेत, म्हणजे ते पशुपालक किंवा भूमिहीन शेतकरी आहेत। त्यांनीही 5.90 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे। अशा स्थितीत 7 कोटी शेतकऱ्यांचे क्रेडिट कार्ड बनवण्यात आले असून 9 कोटी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत। अजून 2 कोटी शेतकऱ्यांसाठी क्रेडिट कार्ड बनवण्यात येणार आहे। या शेतकऱ्यांसाठी कार्ड बनवण्यासाठी मंत्रालयाने बँकांना प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी जाऊन क्रेडिट कार्ड बनवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत। सो मित्रांनो, हे किसान क्रेडिट कार्डसाठी तुम्हाला काही अटीही घालण्यात आलेल्या आहेत। या अटी कोणत्या असणार आहेत? या 4 गोष्टींची जर तुम्ही पूर्तता केली तर तुमचे किसान क्रेडिट कार्ड हे तयार होणार आहे। मित्रांनो, प्रथमतः शेतकऱ्यांकडे स्वतःचे अपडेट केलेले आधार कार्ड आणि बँक खाते असणे तितकेच महत्त्वाचे राहणार आहे। शेतीला पूरक कोणता तरी व्यवसाय असावा, म्हणजे जनावरे किंवा भाजीपाला असा कोणता तरी व्यवसाय असेल तर तुम्हाला सहजरित्या हे किसान क्रेडिट कार्ड हे मिळून जाईल। मित्रांनो, यानंतर सर्वात महत्त्वाचं पाहूया ते म्हणजे तुम्हाला या किसान क्रेडिट कार्डचा फायदा कसा होणार आहे आणि कोणाला होणार आहे किंवा काय फायदा होणार आहे। मित्रांनो, KCC कार्डचा फायदा, KCC कार्ड तयार केल्यानंतर शेतकरी हमीशिवाय 1.60 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात। त्याचवेळी 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 7% व्याज हे आकारले जाते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जर कर्ज वेळेवर परत केले तर तुमचे 3% पर्यंत व्याजामध्ये सूट मिळते। त्यामुळे तुम्हाला या कर्जावर केवळ आणि केवळ 4% व्याज हे द्यावे लागेल। यामध्ये शेतकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या खर्चाचा समावेश होतो। सो मित्रांनो, तुम्हाला समजलेच असेल की तुम्हाला याचा फायदा किती चांगला होणार आहे। यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे। किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी 2 प्रकारे तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। त्याच्यामध्ये एक म्हणजे ऑफलाईन पद्धतीने आणि दुसरं म्हणजे ऑनलाईन पद्धतीने। ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्याच बँक जी शाखा आहे तेथे जाऊन अर्ज करावा लागणार आहे। तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घरी बसून ही किसान क्रेडिट कार्ड काढू शकता। त्यानंतर जेव्हा तुम्ही अप्लाय कराल त्याच्यानंतर 15 दिवसातच तुम्हाला हे कार्ड मिळते, जर ऑनलाईन तुम्ही अप्लाय केलं असेल तर। यासाठी तुमच्याकडे महत्त्वाची म्हणजे काही कागदपत्रे असणे तितकेच गरजेचे आहे। त्याच्यामध्ये आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, जमिनीची कागदपत्रे, पॅन कार्ड, बँक खात्याची माहिती
आणि शिधापत्रिका हे सर्व जर कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्ही सहजरित्या किसान क्रेडिट कार्ड हे काढू शकता। हे किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने जर अर्ज करणार असाल तर तुम्हाला या ठराविक बँकांमध्येच अर्ज करता येणार आहे। त्याच्यामध्ये HDFC बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI, तसेच ICICI बँक, तसेच बँक ऑफ बडोदा या बँकांना भेट देऊन तुम्ही सहजरित्या किसान क्रेडिट कार्ड हे काढू शकता। सो मित्रांनो, तुम्ही हे एक शेतकरी असाल तर तुम्ही हे कार्ड नक्की काढून घ्या, कारण तुम्हाला जवळजवळ 1 ते 1.5 लाख रुपयांचे कर्ज हे कमी व्याजामध्ये मिळणार आहे। आणि तुम्हाला माहीतच आहे पुढे जाऊन काही शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ केले जाते, किंवा ज्या शेतकऱ्यांनी तुम्ही हे कर्ज जर रिटर्न केले असेल तर तुम्हाला काही त्यावर योजना किंवा काही लाभही सरकारकडून मिळतात। सो फ्रेंड्स, जास्तीत जास्त ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे कारण अजूनही 2 कोटी शेतकरी या कार्डपासून वंचित आहेत, त्यांची कार्ड अजून काढलेली नाहीत। सो त्यांनाही याची सर्व इन्फॉर्मेशन समजेल। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, स्टे हॅपी, स्टे हेल्दी।